स्ट्राईकला असेल चिराग. जय महाराष्ट्र महाराजा संघ लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. दोन्ही फलंदाज मैदानात आलेत, मात्र तुमच्या क्षेत्ररक्षणामुळे थोडा उशीर होतोय. तिसरा सामना, पहिलं षटक, पहिला चेंडू. चांगला असा फटका, खूप चांगला इम्रानचं क्षेत्ररक्षण झालंय, चांगलं अपील दिलंय, परंतु एक धाव मात्र भेटते. स्ट्राईकला आता जाईल तो चिराग, नॉन स्ट्राईकला असेल गणेश. प्रथमतः पहिलं षटक टाकतोय महाराजा संघाकडून प्रशांत. खूप चांगलं यष्टीरक्षक म्हणता येईल, निर्धाव जातोय चेंडू. खूप जास्त बाहेर टाकलेला चेंडू. वाईट +1, एकूण 2 धावा. धाव संख्या झाली ती 3. पहिलं षटक चालू आहे, तिसरा सामना चालू आहे आणि कुठेतरी भान विसरलाय गोलंदाज. अतिरिक्त धाव जाते, +1 रन येतोय. वाईट +1, 2 धावा भेटतात. धाव संख्या झाली ती 5. अजून एक वाईट जातोय, यष्टीरक्षण चांगलं होतंय, अतिरिक्त 1 धाव भेटते. धाव संख्या झाली 6. पुढील चेंडू, चांगला फटका, डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धाव संख्या 1 ने वाढले, धाव संख्या झाली 7. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. शांतता पूर्ण हाताळलेला हा चेंडू एका धावेसाठी जातोय. धाव संख्या 8. पुन्हा एकदा चूक होते, वाईटच्या स्वरूपात 1 धाव भेटते. धाव संख्या झाली ती 9. या षटकातील अजूनही 1 धाव, 1 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, डेड बॉल. चांगला टप्पा, चांगला फटका, डिक्लेअरच्या स्वरूपात 1च धाव भेटते. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 11. दुसरं षटक घेऊन येत आहेत जितेश. सर्कल उघडतोय, क्षेत्ररक्षण ओपन होतंय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, सामना करेल चिराग, नॉन स्ट्राईकला असेल गणेश. 11. चांगला असा फटका म्हणता येईल, खूप चांगला चेंडू होता. धाव संख्या झाली ती 14. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. दुसरं षटक चालू आहे. चांगला असा फटका आणि स्वतःच्याच गोलंदाजीवरती स्वतःच केलेलं चांगलं असं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू जातोय. चांगला फटका आणि श्रवणचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र जाते. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला टप्पा, चांगला फटका, मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धाव संख्या झाली 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 16. जय महाराष्ट्र महाराजा विरुद्ध जय महाराष्ट्र चॅम्पियन्स असा चालू असलेला सामना. जय महाराष्ट्र महाराजा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते जय महाराष्ट्र चॅम्पियन्स संघाला. आणि ओपनिंगला आलेली जोडी अजूनही मैदानात एकही गडी बाद झालेला नाहीये. आणि आता तिसरं षटक घेऊन येतो इम्रान. आणि चांगली अशी चापड म्हणता येईल आणि आमचा मित्र अजिंक्य राखाडे कुठेतरी चुकतोय, मिसफिल्ड होतोय आणि चौकार भेटतोय तो संघाला. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या झाली ती 20.
आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू जातोय. आणि आणि कुठेतरी तू का मी, मी का तू, तू का मी का तू असं करता करता 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. धाव संख्या आहे 22. तिसरं षटक चालू आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक. आणि आर्यनकडून कुठेतरी मिसफील्ड झालंय, चेंडू सुटलाय आणि या स्वरूपात एक धाव भेटले. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. चांगला असा फटका आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. चौकार जातोय. प्रशांत कडून मिसफील्ड होतोय, चौकार जातोय. धावसंख्या 4 वाढते. धावसंख्या झाली 27. अजूनही एक चेंडू शिल्लक. चांगला असा फटका आणि पुन्हा एकदा अथर्व. आणि क्षेत्ररक्षणात हा संघ कुठेतरी कमी पडलाय आणि शेवटच्या षटकामध्ये जय महाराष्ट्र चॅम्पियन संघाच्या फलंदाजांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. धावसंख्या वाढवली आणि 32 धावांचं आव्हान दिलंय ते जय महाराष्ट्र महाराजा संघासमोर. आता मात्र जितेश खारीक यांना कुठेतरी त्यांचा अनुभव दाखवावा लागणार आहे आणि चांगले फलंदाज घेऊन मैदानात उतरावं लागणार आहे, कारण 32 धावांचं आव्हान असणार आहे त्यांच्या संघासमोर. यापुढील होणारा सामना जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी विरुद्ध जय महाराष्ट्र स्ट्रायकर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. जयेश गोने आणि पवन गोरे दोघांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मीचे गौरव सोमवंशी ते आलेले आहेत. जय महाराष्ट्र स्ट्रायकर संघाचा एक प्रतिनिधी इकडे नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. पंचांना विनंती, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायला सांगायचंय. फलंदाज मैदानात तात्काळ वाढ बघतायत. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मीचे कर्णधार पवन गोरे इकडे आलेले आहेत. जय महाराष्ट्र मित्रमंडळाचे हितचिंतक राकेश दादा डोंगरे यांचं इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने, गोविंदांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपली उपस्थिती इथे प्रार्थनीय होती. आपल्या उपस्थितीमुळे सर्व खेळाडूंना आनंद झालाय आणि आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी टॉस्को बॉक्स जवळ यायचंय. राकेश दादा. जय महाराष्ट्र महाराजा संघासमोर 32 धावांचं आव्हान. 18 चेंडू आणि 32 धावा. पंच असतील ललित दादा आणि एका बाजूला असतील पंकज दादा. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. निर्धाव जातोय चेंडू. आणि कुठेतरी मोठा फटका मारायचा होता आणि त्या फटका मारण्याच्या नादात जितेश बाद होतोय. आता येतोय अनुभवी फलंदाज अजिंक्य राखाडे. सीझन क्रिकेटचा खूप चांगला अनुभव त्यांच्या मागे आणि कुठेतरी बॉक्स क्रिकेटचा अनुभव मात्र कमी पडतोय आणि गडी बाद होतोय. सलग दुसरा गडी बाद झालाय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा झाल्यात त्या 0. या षटकातील अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि गडी पुन्हा एकदा बाद होतोय. जवळपास हॅट्रिक भेटते. 3 गड्यांच्या मोबदल्यात 0 धावा, 0 धावा. आता मात्र आलाय आर्यन आणि हॅट्रिकचा एक चान्स होता. आर्यन भूपतरावनी जर 3 चेंडूंमध्ये 3 चौकार मारले तर अक्षर आखाडे यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. चांगला प्रयत्न होता. षटक मात्र संपतंय आणि या लीग मधली, मी आयोजकांना सांगू शकतो, या लीग मधली ही मेडन ओव्हर असेल. एकही धाव मात्र गणेशदादा यांनी दिलेली नाहीये. एकही धाव त्यांनी जय महाराष्ट्र महाराजा संघाला दिलेली नाहीये. 3 गडी मात्र बाद केलेत. आर्यन भूपतराव आपल्यासाठी कॅश प्राइज आले. जर 3 चेंडूंमध्ये 3 चौकार मारले तर 4 एक्केवाल्या बाळा राखाडेकडून तुम्हाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज.
जवळपास सामना हा एकतर्फी झुकतोय. जय महाराष्ट्र चॅम्पियन संघासमोर 12 चेंडूंमध्ये अजूनही 32 धावांचं आव्हान असेल त्यांच्या समोर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद झालेत, एकही धाव मात्र आलेले नाही आहेत. नवल चव्हाण कर्णधार नवल चव्हाण इथे कुठेतरी पॉझिटिव्ह झाले असतील, आनंदी झाले असतील. त्यांनी पहिल्या बॉलरवरती गणेश दादावरती दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थकीता केलाय. दरम्यान दुसरं षटक, पहिला चेंडू. एक धाव भेटते, अतिरिक्त एक धाव. अजून एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. धाव संख्येले 2. पंच, बॉलरचं नाव. नो बॉल. पंचांचे हात हवेत. नो प्लस धावलेली एक धाव, एकूण 2 धावा भेटत आहेत. धाव संख्या झाली ती 4. 3 गड्यांच्या बदल्यात 4 धावा. दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील असेल हा दुसरा चेंडू. कर्णधार नवल चव्हाण यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चौकारांना 2000चं कॅश प्राइज होतं, मात्र गडी मात्र धावबाद होतोय. चौथा धक्का बसतोय तो जय महाराष्ट्र महाराजा संघाला. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा. चांगला असा फटका डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. धाव संख्या 5. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक. आणि कडी यष्टीत चित होतोय, बाद होतोय. 5वा धक्का बसतोय. खूप चांगली गोलंदाजी होते. कुठेतरी कर्णधाराने दाखवलेला विश्वास, नवलदादा चव्हाण यांनी दाखवलेला विश्वास कुठेतरी त्यांचे गोलंदाज सार्थकी लावतायत. आणि तू चल मे आया असं करत करत पुन्हा एकदा गडी बाद होतोय. 6वा गडी बाद होतोय. आता शेवटचा गडी येणार आहे. एक गडी बाकी असेल आणि ऑल आउट झाली आहे. मॅच संपली आहे. जय महाराष्ट्र चॅम्पियन संघ वन साइड हा सामना जिंकतो. एकतर्फी झालेला हा सामना 5 धावांवरतीच रोखलाय. सर्व संघ बाद झाला. यापुढील होणारा सामना असेल जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी विरुद्ध जय महाराष्ट्र स्ट्रायकर्स. अक्षय दादा अधिकारी यांना विनंती की त्यांनी नाणेफेक करून घ्यायचे. राकेश दादा डोंगरे यांना विनंती की पुढील सामन्याची नाणेफेक त्यांनी करून घ्यायची. आपल्या शुभ हस्ते आपण आलात, आनंद झाला. नाणेफेक करून घ्या. जय महाराष्ट्र ऑरेंज आर्मी विरुद्ध जय महाराष्ट्र स्ट्रायकर्स. दोन्ही संघाचे कर्णधार ऑरेंज आर्मी